हाय मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला अशी सुंदर स्लिंग बॅग शिकायची आहे. प्युअर कॉटनची आहे, वॉशेबल आहे आणि टिकायला पण मजबूत आहे. तर अशी स्लिंग बॅग शिकायची असेल तर धनुष आर्टिकल या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. प्युअर कॉटनची आहे स्लिंग बॅग, टिकायलाही मजबूत आहे आणि साईजला पण मोठी आहे. चला तर मग आज आपण स्लिंग बॅग शिकणार आहोत. 9 बाय 9 इंचाची मी 2 पीस क्विल्ट करून घेतलेले आहेत. त्याला कॉटनचंच अस्तर लावलेलं आहे आणि साईडला आपल्याला एक पॉकेट करून घ्यायचं आहे, जेणेकरून साईडला पण आपलं छोटंसं साहित्य राहू शकतं. कॉईन वगैरे पैसे राहू शकतात. आणि त्याला मग साईडनं खालून आपल्याला अस्तर लावून घ्यायचं आहे. कडेने साईड पट्टा आपल्याला काढून घ्यायचा आहे. साईड पट्टा आहे 3.5 बाय 25 इंचाचा. तुम्ही कोणतंही माप तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतंही माप काढू शकता. छोटी मोठी अशी तुम्ही ही स्लिंग बॅग शिवू शकता. ही पण साईजला अगदी योग्य आहे. 9.5 बाय 9.5 इंचाची ही स्लिंग बॅग आहे, त्यामुळे तुम्हाला आवडेल तसं तुम्ही माप काढू शकता. दोन्ही पीस आपण जोडून घेतलेले आहेत. साईड पट्टाही आपण जोडून घेतलेला आहे. आता हे दोन्ही पीस आपल्याला जोडून घेतल्यानंतर त्याच मापाचा आपल्याला अस्तर आणि त्याच मापाचा साईड पट्टा आपल्याला काढून घ्यायचा आहे. 9.5 बाय 9.5 इंचाचं 2 अस्तर आणि एक साईड पट्टा 25 इंचाचा आणि 3.5 इंचाचा काढून घ्यायचा आहे. रुंदी आणि लांबी 25 आणि 3.5 इंच आणि चेन आपल्याला 12 इंचाची काढून घ्यायची आहे. त्याला आपण 1.5 इंचाचं अस्तर लावलेलं आहे लांबीचं. आणि स्लिंग बॅगसाठी आपल्याला साईडला दोन आपल्याला बेल्टचं कट करून लावून घ्यायचे आहे. त्याच मापाचं आपल्याला चेन जी जोडलेली आहे ती आपल्याला आता अटॅच करून घ्यायची आहे. शिवायला अगदी सोपी आहे. तुम्हीही शिवली नसेल अशी स्लिंग बॅग तर तुम्ही ही नक्की ट्राय करा. खूप इझी आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच शिवत असाल तर थोडीशी तुम्हाला अवघड जाईल, पण एकदा का तुम्हाला सवय झाली तर तुम्हाला अगदी इझी आहे. अगदी थोड्या वेळातच होणारी आहे. तुम्ही अशी स्लिंग बॅग शिवा, मला कमेंट करून सांगा. अगदी सुंदर आहे. तुम्ही कोणत्याही कापडाची शिवू शकता. टिकायलाही मजबूत आहे. पूर्ण आपल्याला स्टिच करून घेतल्यानंतर त्याच मापाचे जे तुम्ही अस्तर आधी स्टिच करून घेतलेले आहे ते आत घालून घ्यायचे आपल्याला आणि त्यालाही कडेने साईडने स्टिच करून घ्यायचे आहे. अगदी वॉशेबल आहे.